आता भाजपचाच दिवाळी मिलन संमेलन या ठिकाणी होता, त्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावर अनेक आरोप डॉक्टर परिणय फुके यांच्या माध्यमातून केले होतं। तुमच्यावर त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले। परिणयजी बालिश आहेत। आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गेले आहात आणि आपण असंख्य लोक तुमच्यासोबत पाहिले। नेमका कसा लोकांचा प्रतिसाद भेटत आहे, काय लोक बोलत आहेत? तर आम्ही काय ग्रामीणच्या गाड्या पाठवून लोक आणायचे होते, एकही गाड्या नाही पाठवल्या आम्ही ग्रामीण। पक्षातून सुद्धा तुमच्या पक्षामध्ये फुटही पडली तर तुम्ही काही लोक पहिलेच सांगितलं की तुला देऊ शकत नाही, तुला देऊ शकत नाही। हे नाना पटोले साकोलीचे आमदार यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिला होता की भाजप, शिवसेना आणि ही राष्ट्रवादी आहे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि सर्वच लोक हे एकमेकावर फक्त ताशेरे ओढतात आणि मात्र आपला तोल तालतंबे ठेवूनच बोलायला पाहिजे। आपण एखादा बॉल जर दिलं आणि तो विरोधक जर त्या बॉलचा सिक्सर मारत असेल। प्रफुल्ल पटेल यांनी एक स्टेटमेंट दिला की अनेक बाहुबली नेते हे पैशाच्या दमावर निवडणुका लढतात आणि असे कितीतरी बाहुबली आम्ही निवडून दिले आणि कितीतरी बाहुबली आमच्या माध्यमातून घडले, जे निवडून आले आणि ते ह्या सगळ्या गोष्टींना माइंड करत नाही, असे त्यांनी एक स्टेटमेंट दिला। कसे आपण त्यांच्या स्टेटमेंटकडे पाहता? तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही। नमस्कार, मी संघर्ष, आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्या जाहीर झाल्या आहेत। 2 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये ह्या नगरपरिषद निवडणुकांचे मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला त्याचे परिणाम घोषित होणार आहेत। ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि आता कुठेतरी महाराष्ट्रातील एकंदरीत राजकारण तापलं आहे आणि नेमकी ह्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कुणाच्या हातात सत्ता येते, कोणत्या पक्षाला जास्त ह्या नगरपंचायती नगरपरिषदांमध्ये सत्ता स्थापन होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे। ह्या वर्षी विशेष करून ह्याकरिताही लक्ष आहे कारण विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी अशा 2 आघाड्या ह्या महाराष्ट्रात ह्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला समोर गेल्या। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वांनी एकला चलो रेचा नारा वाजवत सर्व वेगवेगळे हे निवडणुका लढवत आहेत आणि त्याकरिता विशेष लक्ष लोकांच्या ह्या निवडणुकाकडे आहे। आपण भंडारा नगर परिषदेमध्ये सध्या आहोत आणि भंडारा नगर परिषदेमध्ये सुद्धा राजकीय वातावरण तापलं आहे। ह्या ठिकाणी शिवसेनेकडून स्वतः इथले स्थानीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ अश्विनी भोंडेकर ह्या उमेदवार आहेत। काँग्रेसकडून जयश्री बोरकर ह्या ठिकाणी आहेत आणि भाजपकडून मधुरा मदनकर आणि अशा पद्धतीने 5ही पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मग दोन्ही राष्ट्रवादी असोत, भाजप असो, अशा पद्धतीने 5, काँग्रेस असो, सबकाने 5 नगराध्यक्षाचे दिग्गज उमेदवार ह्या ठिकाणी जनतेसमोर ही निवडणुकीला समोर जाणार आहेत आणि नेमकी भंडारा नगर परिषदेच्या विजयाची माड कुणाच्या गळ्यात येते याकरिता संपूर्ण भंडारावासी याची आतुरतेने वाट पाहत आहेत। आपण आज भंडारा विधानसभा, भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी चर्चा साधणार आहोत। आमच्या बैठकीचे ते पाहुणे आहेत आणि नेमके कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढत आहेत, कारण त्यांच्याकडे विदर्भाची विशेष जबाबदारी आहे। भंडारा गोंदियाच्या ह्या ते प्रभारीसुद्धा ह्या नगरपंचायती नगरपरिषदांच्या आहेत आणि कुठेतरी कोणत्या मुद्द्यांवर ते लोकांसमोर जाणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवर ते मतं मागणार आहेत, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्यासोबत स्वतः चर्चा करण्याकरिता भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते नरेंद्र भोंडेकर आहेत। साहेब, स्वागत आहे झकास मराठीवर। धन्यवाद, नमस्कार। निवडणुकांचे जे आता हे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। 2 नोव्हेंबरला मतदान आहे, 3 तारखेला परिणाम घोषित होणार आहेत। काल 18 नोव्हेंबरला ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। साहेब, आपण सुद्धा आपल्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे, भंडारा गोंदियाची जबाबदारी आहे। आपण तुमसर असो, साकोली असो, भंडारा असो, आपण ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गेले आहात आणि आपण असंख्य लोक तुमच्यासोबत पाहिले। नेमका कसा लोकांचा प्रतिसाद भेटत आहे, काय लोक बोलत आहेत? कालची जी रॅली होती ती रॅली असंख्य लोक होते। आम्ही अपेक्षा केलं होतं त्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक स्वस्फूर्तीने लोक आलेत आणि एक एक असं जुळत गेलेत। तो जो कालचा मी जो पूर्ण परिस्थिती पाहिली, जे लोकांचा प्रतिसाद पाहिला, खरं पाहिलं तर माझ्या विधानसभापेक्षाही मोठी रॅली होती ती कालची साकोलीला, भंडाऱ्याला। कालची विधानसभेची रॅलीपेक्षा ही रॅली, माझी भंडारा विधानसभेची जी मी 2024 मध्ये रॅली काढली होती, 19 मध्ये पण काढली, 24 मध्ये बी काढली होती, तर त्यापेक्षा सुद्धा ही फक्त शहराची रॅली खूप मोठी होती। याच्यावरून मला असं काल वाटलं की लोकांना जो विकास पाहिजे, मला असं वाटत होतं की अश्विनी नवीन आहे, अश्विनीचा प्रतिसाद कसं राहील,
परंतु जे 4 निवडणूक माझ्या जे स्वतःच्या निवडणूकमध्ये ते भंडारा शहरमध्ये ती नियंत्रण करत होती, फिरत होती, संपर्क वाढत होता. तर माझ्यापेक्षा जास्त भंडारा शहरामध्ये तिला समर्थन म्हणून तिचे जे ओळखीचे पाळखीचे सगळे जे लोक आले, म्हणजे कार्यकर्त्याच्या विपरीत पण तिचे जे कॉन्टॅक्ट्स होते दवाखान्याचे म्हणा किंवा संपर्क असतात ते सगळेचे सगळे लोक आले आणि उत्साही नव्हते. काल महत्त्वाचा मी कधी कधी बघितलं नाही तर आम्ही काय ग्रामीणच्या गाड्या पाठवून लोक आणायचे, ते एकही गाड्या नाही पाठवल्या आम्ही ग्रामीणमध्ये. फक्त शहराच्या सगळ्या कान्या कोपऱ्यातून आलेत. प्रतिम मला काल मी स्वतःच भारावून गेलो होतो, इतके लोक आले कुठून हे सगळेचे सगळे. तर उत्तम कालचा प्रतिसाद होता आणि मला पण आता आत्मविश्वास वाढला की विकासावरती लोक आणि संपर्कावरती लोक 100% प्रतिसाद देतात. कालचा जनसागर जो उलटला होता तो अप्रतिम होता. बरं, भंडारा नगर परिषदेच्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं की शिवसेनेकडून तुमच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ अश्विनी भोंडेकर या उमेदवार आहेत. तुमच्या पक्षामध्ये सुद्धा काही लोक नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागत होते, मात्र आपण डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांना का बरं उमेदवारी दिली तुमच्या धर्मपत्नीला आणि त्याचा काय उद्देश? बघा, आमच्याकडे पहिले 5 लोक होते, नंतर आमच्याकडे 3 लोक आलेत टॉप 3मध्ये सीट मागण्यासाठी. मग आम्ही 3 लोकांमध्ये त्यांनी सांगितलं का बस शेवटी अश्विनीचं नाव ठेवा, सगळ्यात शेवटी ठेवा, जेणेकरून जर नंबर 1 नंबर 2मध्ये कोणी जर मागणी करत असेल. परंतु आमची जी कोर कमिटीची टीम होती ते सगळ्यांनी आणि इवन जे आम्ही सगळ्या ठिकाणी पोहणी असेल, तुमसर असेल, भंडारा असेल, साकोली असेल, आम्ही सगळ्या आपसामध्ये सगळ्यांना बसवतो आणि सगळ्यांना आपसामध्ये बसवल्यानंतर त्यांना सगळ्यांना विचारतो की तू कसं करशील, तू कसं करशील, तू कोण उभे होणार. आमचा एक मध्ये मेळावा झाला, दिवाळी स्नेहमिलन आणि त्याच्यामध्ये बूथ मेळावा. त्यामध्ये सगळ्या उमेदवारांना भाषण देण्याची संधी आम्ही दिली का तुम्ही बोला, लोकांना प्रेझेंटेशन करा आणि लोकांशी चर्चा करा. त्यांनी स्वतःहून ते बोललेत एकमेकांनी. अश्विनी त्यांच्याबद्दल बोललीत, ते त्यांच्याबद्दल बोललेत की नाही. आशावणीने तर सरळ सरळ बोललेत की मला माझी इच्छा आहे, पण अश्विनीताई आमच्या कधी पण आमच्या महिलांचे प्रॉब्लेम जर कधी झालेत, कधी कधी 1-2 गोष्टी कमी जास्त झाल्यात, तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आमच्या आईप्रमाणे अश्विनीताई येतात. तर त्यांनी सुद्धा सरळ म्हटलं की बा जर पक्षाची माझी चॉईस असेल तर अश्विनीताई असेल, असं त्यांनी आशावणीनं म्हटलं, पूजाताईंनी पण म्हटलं. तर सगळ्यांनी मग ते आपली जी कोर कमिटी त्यांनी सरळ सांगितलं आम्ही 3 फॉर्म भरणार होतो उमेदवारी अर्ज. मग आमचे संजय भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, दीपकराव असतील, हे सगळ्यांनी म्हटलं की एकच फॉर्म भरायचा. काल मग ते शेवटी ते ठरलं की एकच फॉर्म भरायचा. तर शेवटच्या सणापर्यंत माझं होतं का 3 तरी फॉर्म भरा, कारण वापस घेण्याची आपल्याकडं वेळ असते, ऑप्शन असते. पण त्यांनी शेवटी म्हटलं की एकच फॉर्म भरा, म्हणून आम्ही काल अश्विनीचा फॉर्म भरला. आणि कालचा पण तुम्ही कार्यक्रम फॉर्म भरण्याचे अगोदर जर बघितला तर उत्तम प्रतिसाद होता लोकांचा, सगळ्यांचा एकोपा होता. आणि मला कधी कधी वाटायचं का बे एखादा डॉक्टर कसं लीड करेल, काय करेल, पण लोकांमध्ये जे मी विचारलं, मला सवय आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा रिव्ह्यू घ्यायचा, तर बॅक रिव्ह्यू खूप सारा घेतला. तर सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांना मध्ये जर एक उमेदवार जर दिलं आपण अश्विनीला तर कोणाचाही नाराजी होणार नाही, जेणेकरून पक्ष एकसंघ राहील. बाकीच्या कोणाला बी दिलं तर थोडंसं किंतु परंतु राहील, कास्ट फॅक्टर म्हणा किंवा असे वेगवेगळे म्हणा. परंतु अश्विनीला हे सगळ्या गोष्टी माइल्ड राहतील. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी आम्हाला ही भंडारा नगरपरिषद पाहिजे म्हणजे सत्यासाठी नाही पाहिजे, तर आमचे जे विकास काम आम्हाला कंप्लीट करायचे आहे त्याच्यासाठी पाहिजे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवून तो एक कॅन्डिडेट दिला आहे अश्विनीला. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की मला गरज नाही, माझ्या घराच्या फॅमिलीमध्ये आमचे लोक तसेही कमी लोक आहेत, तर मॅनेज करायला आम्हाला बाकीचे कामं चालू आहेत. पण सगळ्यांनी म्हटलं की आम्ही सगळं सांभाळू, तुम्ही फक्त ताईचं नाव समोर आणा. तर तशामुळे तो काल एकमताने झालेला नाव आहे. आपण म्हणलं की कुणामध्ये नाराजी व्हायला नको, मात्र ह्याच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीकरिता अनेक लोक आपण कॉन्ट्रोवर्सीसुद्धा आम्ही ह्या निवडणुकीच्या आधी पाहिली. कोणी पक्षातून सुद्धा तुमच्या पक्षामध्ये फूटही पडली, तिथून निघूनही काही लोक गेले आणि तुमच्यावरही वेगवेगळे आरोप ते ह्या ठिकाणी करण्यात आले होते. आमच्याकडून पक्ष फुटण्यामध्ये खूप कमी आहे, पर्सेंटेज 1% 2% असेल. जे असमाधानी आहेत तेच गेलेत, परंतु आमच्याकडे कोणीच गेले नाही. आम्ही सगळ्यांना बसून समजून सांगतो, चर्चा करून करतोय आणि एकटा निर्णय घेत नाही. सगळी एक आमची कमिटी आहे, त्यांना विचारून करतोय.
आणि निवडणूक आली की काही पर्सेंट 1-2 म्हणजे आमच्या पर्सेंटेज जर इतर पक्षाच्या तुलनामध्ये जर पाहिलं तर आमचा फार नगण्य आहे, 2% 4% असेल. बाकीची जी इन्कमिंग आहे आमच्याकडे 10 पटीनं आहे. तर इतर तुलनामध्ये आम्ही काय केलं का आमचे उमेदवार आम्ही पहिलेच सांगितलं का तुला देऊ शकत नाही, तुला देऊ शकत नाही, हे 8 दिवस आधी 4 दिवस आधी. दुसऱ्या पक्षांनी शेवटपर्यंत त्यांना थोपून ठेवलं की देतो 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 आणि 17 तारीखपर्यंत त्यांना जेव्हा एबी फॉर्म टाकायची वेळ आली तेव्हा त्यांना माहीत पडतं की आमची तिकीट कटली. असे कितीतरी लोक येऊन आमच्याकडे रडलेत. आम्ही आधीच त्यांना कोणाला 8 दिवस आधी, कोणाला 15 दिवस आधी, 4 दिवस आधी एकदम क्लिअर कट केला की बा तुझं त्या प्रभागात जमत नाही, आम्ही तुला तिकीट देऊ शकत नाही, हे आम्ही आधी सांगितलेलं आहे. म्हणून आमच्याकडे तर तो ओघ राहिला नाही की बी आम्ही कसं आहे त्या एखाद्याला समजा लढायची खूप इच्छा असते, आम्ही त्याला पहिले सांगून दिलं तर तो दुसऱ्याकडे तयारी करू शकतो. असं नाही होणार का आम्ही लटकून ठेवलं आणि हे केलं, असं आम्ही कोणालाच केलं नाही. बरं साहेब, आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमात्र आपण आमदार आहात आणि आपण जर पाहिलं 5 वर्ष 10 वर्ष आधीचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर शिवसेना फक्त हे भंडाऱ्यामध्येच ॲक्टिव्ह मोडवर आपण पाहत होतो. मात्र आता तुमच्याकडे विशेष जबाबदारी विदर्भाची आहे, भंडारा गोंदियाची जबाबदारी आहे आणि कुठेतरी आपण मागील 1 वर्षापासून आपण आमदार झाल्यापासून पुन्हा आपण आमदार झाल्यापासून आपण ह्या भंडारा गोंदियामध्ये पक्ष विस्ताराचा कार्यक्रम आपण हाती घेतला आणि आपण तिकडे गोंदिया असो, तुमसर असो, साकोलीमध्ये आपण पक्ष विस्तार केला आणि ह्या नगरपरिषद निवडणुकीला आपण सामोरे जात आहात आणि चांगले अनुभवी उमेदवार तुमच्याकडून सुद्धा, तुमच्या पक्षाकडून सुद्धा, मग तो तुमसरमध्ये असो किंवा गोंदियामध्ये डॉक्टर प्रशांत कटरे असो, अनुभवी उमेदवार तुमच्या पक्षाकडून ह्या वर्षी मैदानामध्ये आहेत. नेमक्याच्या श्रेय कुणाला जाते तुमच्या ह्या, तुम्ही कोणत्या नेत्याला तुम्ही श्रेय दिला सर्व गोष्टींच्या? नाही, हे तुमचा प्रश्न अगदी खरा आहे. आमच्याकडे पक्ष हा आमच्याकडे फार वीक होता. काही लोक आम्हाला पहिले हसायचे, काही लोक नेते म्हणायचे का शिवसेना कुठे आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही खचलो नाही. आम्ही आमच्या पक्षासह संघर्ष करत राहिला, वाढत राहिला आणि हळूहळू आजच्या ज्या परिस्थितीमध्ये बघितला, मगाशी तुम्ही बोलले का बा आपल्याकडून किती गेलेत, आमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं 1, 2, 3, 4 गेले असतील. पण आम्हाला जर तुम्ही पाहिला तर तुमसरमध्ये आमच्याकडे पाहिजे तसं स्ट्रॉंग कॅन्डिडेट, आम्हाला कल्याणी भुरेसारखं कॅन्डिडेट, आम्हाला भंडारा पवनीमध्ये आमच्याकडे होते उमेदवार, पण तुमसरमध्ये नव्हतात. आम्हाला कल्याणी भुरे मिळाली, आमच्याकडे साकोलीत मिळालं, आमच्याकडे गोंद्यात आमच्याकडे नव्हतात, आम्हाला डॉक्टर कटरे मिळालेत. हे अनुभवी कॅन्डिडेट मिळालेत. भंडाऱ्यामध्ये आम्हाला जर पाहिलं तर स्ट्रॉंग 7 रेजिमचे बाबूराव बागडे आहेत, जुगल भोंगाडे आहेत, असे खूप जे अनुभवी कॅन्डिडेट आम्हाला मिळाले आहेत. तर हे पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संधी प्राप्त झाली. आणि तुमचा प्रश्न आहे का पक्ष वाढवण्याचा श्रेय कोणाला द्यायचा, तर आता कसं त्या पक्षाचे नेते असतात. पण एक आवर्जून सांगेल का बा ज्या पक्षामध्ये असमाधानी असते, ज्या पक्षामध्ये समतोल राखला जात नाही, त्या पक्षातूनच लोक जास्त बाहेर जातात कंपॅरिझनमध्ये. तर आम्हाला हे इनडायरेक्टली जर आपण पाहिला तर कटरेजी BJPचे आहेत, तुमसरमध्ये जर पाहिला कल्याणी ते BJPचे आहे, इकडे साकोलीमध्ये पण BJPचे ते आमच्या इकडे आले आहेत. तर हा जो असंतोषपणा आहे हा कुठेतरी कॉर्डिनेशन नाही आहेत. आणि सगळ्यांनी आम्हाला एकच नेत्याचं नाव सांगितलं की डॉक्टर परिंदे फुके, आम्ही यांना वैतागून आम्ही तुमच्याकडे येतो आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा हे जरी तुमचं व्यक्तिगत मत असेल तरी आम्ही युतीमध्ये आहोत, पण तुमचा सेना भाजप हे आमचे अनेक वर्षापासून अलायन्सवाला पक्ष आहे, एका विचारधारेचा पक्ष आहे. तुम्ही भाजपमध्ये असला किंवा सेनेमध्ये असला तर एकाच पक्षामध्ये आहेत असं तुम्ही समजावून आम्ही त्यांना स्वागत केलं. बरं, आपण डॉक्टर परिंदे फुकेंचे नाव घेतला. अनेक दिवसांपासून तुम्ही आणि डॉक्टर परिंदे फुके यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोत. आता भाजपच्याच दिवाळी मिलन संमेलन या ठिकाणी होता, त्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावर अनेक आरोप डॉक्टर परिंदे फुके यांच्या माध्यमातून केलं होतं. भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप करण्यात आले आणि कुठेतरी भ्रष्टाचाराच्या म्हणजे अनैतिक पद्धतीने लोकांना कामं देण्यात आली आणि ते कुठेतरी पालकमंत्र्यांना सांगून ते कामं थांबवण्यात आली असं सुद्धा डॉक्टर परिंदे फुके म्हणाले होते. तुमच्यावर त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले. नाही, माझ्यावर केलं असं माझं काही नाव घेतलं नाही आहे. परिंदे फुकेजी हे माझे चांगलेच त्यांचे पारिवारिक रिलेशन आहेत आणि मी काय त्यांना शत्रू समजत नाही. पहिली गोष्ट समजा, ते पॉलिटिकल स्टेडियम नसतात, परंतु त्यांच्याकडे आता दुसरं काय बोलण्यासारखं नाही आहे परिंदेजीकडे, कारण त्यांनी काही कामच केलं नाही. भंडारा जिल्ह्यासाठी एकतरी त्यांनी काम काही सांगावं. आता त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, तर काय बोलतील? विरोध म्हणून विरोध करावा लागेल. जर त्यांनी माझा विरोधच नाही केलं तर त्यांच्याकडे कार्यकर्ते टिकतील कसे? उरलेल्या कार्यकर्ते पण माझ्याकडे येतील.
ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी काही कामं केलं नाही आहेत, त्यांच्याकडे इश्यू नाही बोलण्यासारखा, तर त्यांच्यामुळे ते काहीतरी आरोप करतात. मी तर त्यांना म्हटलं का 200 कोटीचा आरोप नाही आहे, तो 700 कोटीचा निधी आणला आहे. तुम्ही सगळ्या 700 कोटीचा तुम्ही बोलायला पाहिजे. ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये मी पण बघितलं, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं त्यांनी बोललं आहे की कामं आणलेत, विकास होतोय, परंतु भ्रष्टाचार होतोय. आता ते एकीकडे विकास पण म्हणतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचार म्हणतात. म्हणजे ते विकास मानतात, विकास होतोय. आता विकास होतोय तर मग त्याचा विरोध कसा करायचा? कारण एकीकडे ते मान्य करतात आणि जर समजा त्याचा विरोध नाही केला तर कार्यकर्ते त्याच्या कोणत्या मुद्द्यावरती येतील? कारण त्यांच्याकडे विकासकाम स्वतः तर विकासकाम केले नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी तो एक मला वाटते पॉलिटिकल स्टंट कसा करायचा आणि डायव्हर्सन कसं द्यायचा. परंतु जनता सगळं हुशार आहे, जनतेला काही सगळं समजते. एखाद्याने काही आरोप केला, कोणावरती काय आरोप केला, प्रभू श्रीरामावरती सुद्धा आरोप झालेला आहेत, पण याचा अर्थ जनतेला समजत नाही, माहीत नाही का? सगळ्यांना समजते. तर ह्या भंडारा जिल्ह्याच्या, भंडारा शहराच्या विशेषतः लोकांना सगळ्यांना माहिती आहे की विकास होतो आहे, निधी आणलेले आहे, कामं सुरू आहेत आणि हळू थोडंसं कमी जास्त सुरू आहेत, पण ते कामं होत आहेत. आणि ह्या कामं होत असताना आता कोणाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते आरोप करतायत. पण त्या सगळ्या आरोपीला आम्ही काही असं जास्त गंभीरतेनं घेत नाही आहे. आणि आम्ही विकासाचा रथ हा चालू ठेवू आणि विकासाचा रथ थांबू नये म्हणूनच आम्ही कॅन्डिडेट उतरवतो आहे. कारण शिवसेनेचा जर नगराध्यक्ष नाही झाला तर सगळे कामं थांबतील, विकास थांबेल, प्रॉब्लेम येतील. अनेक वर्षापासून हा बॅकलॉग जो आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो आहे हे सगळं थांबून जाईल. आणि हे कालची जी रॅली होती ही त्याचाच एक प्रतीक आहे की लोकांना वाटते की विकास कोणीतरी थांबवत आहेत. बाहेर जिल्ह्याच्या येऊन, बाहेर जिल्ह्याचे कोणीतरी नेता येऊन बोलतोय का भ्रष्टाचार झाला, हे झाला. हे आता लढाई विकासाची आहे, कोणत्या पक्षाची नाही आहे. तर ही शिवसेना वर्सेस इतर पक्षाची आहे, ही भंडारावासी वर्सेस इतर जिल्ह्याची लढाई आहे. म्हणून आम्हाला हमखास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या संख्येत 35च्या 35 आणि प्लस अध्यक्ष भंडारा आम्ही निवडून आणणार असा आमचा ठाम विश्वास आहे. बरं, आपण आता राजकीय वातावरण तापलं आहे आणि ह्या ठिकाणी 2 दिवसाआधी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेलसुद्धा तुमच्या भंडारा नगर परिषदेमध्ये येऊन गेले. त्यांनी आपले राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत त्यांनी जाहीर केला आणि त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी एक स्टेटमेंट दिलं की अनेक बाहुबली नेते हे पैशाच्या दमावर निवडणुका लढतात आणि असे कितीतरी बाहुबली आम्ही निवडून दिले आणि कितीतरी बाहुबली आमच्या माध्यमातून घडले, म्हणजे निवडून आले आणि ते ह्या सगळ्या गोष्टींना माइंड करत नाही, अशी त्यांनी एक स्टेटमेंट दिला. कसे आपण त्यांच्या स्टेटमेंटकडे पाहता? ते बघा, ते मोठे नेते आहेत, मला ते प्रत्येक वेळेस आवडतात ते नेते. मी त्यांचा सन्मानच करतो, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु आम्ही आमचा पक्ष विस्तार करत असताना जर त्यांना असं वाटत असेल की बाहुबली किंवा पैशाच्या भरोश्यावर, तो त्यांचा प्रश्न आहे. आणि मी आधी सांगितलं मी त्यांच्याबद्दल काही विरोधात बोलणार नाही, कारण ते मी त्यांना खूप मानतो. केंद्रामध्ये असे नेते आपल्या जिल्ह्यातून असायला पाहिजे भंडारा, कारण लोकसभा भंडारा गोंदिया आहे. जर भंडारा वेगळा असता तर मी कदाचित त्यांच्या काही बोलण्याचं मला मान तरी असता. परंतु मी आता ते दोन्ही जिल्ह्याचे नेते असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. परंतु त्यांचे जे स्वप्न होते भंडारा किंवा गोंदियाला प्रगतीकडे नेण्याचा, आम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण करू, एवढंच मी त्यांना ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. बरं, तुमच्या ह्या जसं हे भ्रष्टाचाराचे जे आरोप सगळे होत आहेत या भंडारा नगर परिषदेमध्ये, त्यावर नाना पटोले साकोलीचे आमदार यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिला होता की भाजप, शिवसेना आणि ही राष्ट्रवादी आहे, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि सर्वच लोक हे एकमेकावर फक्त ताशेरे ओढतात आणि मात्र हे बॅकमध्ये हे सगळे लोक एकच आहेत, अशा पद्धतीने सुद्धा नाना पटोले स्टेटमेंट देतात. नाही, ॲक्च्युली हा जो स्टेटमेंट आहे नानांचा, तर हा नानांनी का बोललेत हा मुळात प्रश्न आहे. जर परिणयजीने असा हा स्टेटमेंट दिलं नसतं, कारण शेवटी मित्रपक्षाचा परिणयजी मित्रपक्ष आहेत, कारण शेवटी ही जबाबदारी सामूहिक असते सरकार चालवायची. आणि कदाचित परिणयजींनी ह्या विकास कामाचा श्रेय घेता आला असता तर त्यांची पॉलिटिकल हा स्टेटमेंट चांगला राहिला असता. पण ते सत्तेमध्ये राहून, आपल्याच सरकारमध्ये राहून, आपल्याच सरकारच्या एखादा आमदाराबद्दल किंवा सरकारबद्दल किंवा प्रशासनाबद्दल जर बोलत असतील तर नक्कीच विरोधकांना संधी मिळते. त्याचाच फायदा घेऊन नाना पटोले बोलत असावं असं मला वाटते. आणि म्हणूनच मी याच्यावरूनच मी मध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं की परिणयजी बालिश आहेत,
त्यांना अनुभव कमी पडतोय. कारण प्रत्येक वेळेस बोलत असताना का आपला तालतंबे ठेवूनच बोलायला पाहिजे. आपण एखादा बॉल जर दिलं आणि तो विरोधक जर त्या बॉलचा सिक्सर मारत असेल तर आपण कमजोर आहोत हे सिद्ध होते आणि अनुभवानं म्हणूनच परिणजी कमजोर पडतात. परंतु नरेंद्र फुंडकर अजून मैदानामध्ये आहे. नानाभाऊंनी श्रेय लाटण्याचा किंवा टार्गेट करण्याची गरज नाही आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे सरकार आहोत. जरी निवडणूक वेगवेगळे लढत असेल कार्यकर्त्यांसाठी, पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्रच बसू. आमचा विकासाचा ध्येय आहे. आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, तिघांजणाचा ध्येय एकच आहे की महाराष्ट्राला प्रगतीवर कसं न्यायचं, समोर कसं न्यायचा आणि त्यांचाच एक मेळ म्हणून, त्यांचे एक विचार म्हणून आम्ही भंडाराला समोर कसं न्यायचा हे ध्येय ठेवलं आहे. मी आधीच सांगितलं आहे की सत्ता हा माझा विषय नाही आहे. मी 2009 पासून आमदार एकदा ब्रेक झाला, म्हणजे ह्या 46 वर्षामध्ये मी 4 निवडणूक लढलेत आणि 3दा निवडून आलो आहे. आता मला सत्तेचा मोह राहिला नाही आहे. आता माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचा, असं काहीतरी काम करून दाखवायचा की आपण उद्या भविष्यात नसलो तरी भंडाराचे लोक आठवण ठेवतील, हा माझा उद्देश आहे. म्हणून आम्ही पती पत्नी दोघेजण ताकदीनं भंडाराच्या विकासासाठी ही लढाई लढत आहोत. बरं, ह्या ठिकाणी तुम्ही असा किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी असो या मैदानामध्ये आहेत आणि 5 जवळपास आपण हे दिग्गज उमेदवार ह्या ठिकाणी ह्या नगर परिषदेला निवडणुकांमध्ये लढत आहेत आणि कुठेतरी सर्व जे नेते आहेत, जसं परिणयजी भाजपकडून असतील, तुम्ही शिवसेनेकडून असाल, नाना पटोले असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्व लोकांची टार्गेटमध्ये ह्यावर्षी भंडारा नगर परिषद ही आहे. कारण तुमचं जे नेतृत्व आहे ते आता ह्या ठिकाणी म्हणजे आता कोण कोणावर भारी होते यामध्ये सर्व लोक हे करतात. आपण काय सांगतात, नेमकी तुमची लढाई कोणासोबत आहे किंवा कोणाला तुम्ही विरोधकांमध्ये स्ट्रॉंग समजता? मला वाटते काल मी तो जो फॉर्म भरलेला त्याचं बघितलं आहे, आज पण लोकमतमध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये मी बघितलेलं आहे. ती भंडारामध्ये भाजपकडून मदनकर आहे, मला वाटते राष्ट्रवादी पवार गटाकडून साखरकर आहे, त्याच्यानंतर काँग्रेसमधून बोरकर आहेत आणि मला वाटते शरद पवार राष्ट्रवादीकडून चौधरी आहे आणि शिवसेनेकडून डॉक्टर अश्विनी बोंडेकर आहे. ते 5 प्रमुख पक्ष तर आहेत, नो डाऊट. आणि 5ही पक्ष काही असे आपण कोणाला कमी जास्त नाही समजू शकत. हे येणारी परिस्थिती सांगेल, वेळ सांगेल. पण मात्र हे नक्की आम्ही काल आमच्या शक्ती प्रदर्शनामध्ये हे दाखवून दिलं की भंडाराचा सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्या आम्ही भाषणबाजी म्हणून नाही दाखवलं, तर शक्ती प्रदर्शनामध्ये जनतेचा जो प्रतिसाद आहे, जनता कोणाच्या पाठीशी आहे हे आम्ही काल दाखवलं. काल खूप मोठ्या संख्येत प्रभागातून सगळे लोक आले होते आणि ती शक्तीच्या माध्यमानं आम्ही म्हणजे मोठ्या संख्येत मेजॉरिटीमध्ये आम्ही इकडे येतोय, हे तेवढंच खरं आहे. आता कोण भारी पडेल कमी पडेल हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे, परंतु आमच्याकडे विजन आहे, आमच्याकडे मुद्दे आहेत, आम्ही केलेले कामं आहेत, ह्या सगळे विषय घेऊन जनतेसमोर जातोय. आणि जेव्हा आमचा विषय सत्ता नाही आहे, आमच्या मनामध्ये कोणतली लालच नाही आहे, आमचा विजनच पॉझिटिव्ह आहे की आम्हाला भंडारासाठी लढायचं आहे, आम्हाला विकासासाठी लढायचं आहे. तर ह्या सगळे जर पॉझिटिव्ह ते म्हणतात ना, जर तुमचे विचार पॉझिटिव्ह असले, तुमच्याकडे जर आत्मविश्वास असला तर कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. तर हे उद्देश घेऊन आम्ही समोर जातोय आणि तो आमचा कारवा वाढत चाललेला आहे. बरं, आपण विकास कामांच्या जिकडं तुम्ही बोलत आहात, कोणती विकास कामं घेऊन तुम्ही ह्या भंडारा नगर परिषदेची निवडणूक किंवा कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही डायरेक्ट निवडणूक लढत आहात? एक नाही आहेत, बरेचसे आहेत. जसं प्रभू श्रीरामाची 51 फुटाची मूर्ती खामतलाव, शिवलिंग आम्ही बनवतोय सागर तलावमध्ये, त्याच्यानंतर संभाजी महाराजाचा बालोद्यानमध्ये आम्ही सगळं ते बनवतोय. मिस्किन टँकचा, हुतात्मा स्मारकाचा आहे, त्याच्यानंतर जलपर्यटनचा खूप सुंदर प्रोजेक्ट आहे जलपर्यटनचा. आता एवढा मोठा प्रोजेक्ट, एवढा चांगला प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर ते भ्रष्टाचार झाला म्हणून उलट विरोधकच त्याला हायलाईट करून त्याला दाखवत आहेत चांगला आहे म्हणून तो. तर नक्कीच ते घाबरून ते सांगतायत. काम सुरू आहे ते सगळे, मी जे बोलतोय हे मंजूर झालेले ना काम सुरू आहेत. त्याच्यानंतर मुंबई चौपाटीच्या जागेवरती एक भंडारा चौपाटी आम्ही बनवतोय, नाट्यगृह आहे. असे जे प्रोजेक्ट आहेत हे रनिंग आहेत, मंजूर आहेत आणि रनिंग आहेत, काम सुरू आहेत.
काही प्रोजेक्ट 2 महिन्यात कंप्लीट होतील, काही प्रोजेक्ट 6 महिन्यात होतील, काही प्रोजेक्ट वर्षभरामध्ये होतील. तरी आमचं साधारण हे प्लॅनिंग आहे की 2 वर्षाचा टार्गेट ठेवतो की सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे. म्हणून मी आधीपासून म्हणतोय की मला येणारे 3 वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की भंडाऱ्याची एक लेवल वाढवायची, भंडाऱ्याची एक वेगळी ओळख तयार करायची. आता हे सगळं काम करत असताना कुठे 19-20 होते मी असं हे म्हणत नाही, परंतु हे कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे सगळेचे सगळे विरोधक लोक किंवा आमचे मित्रपक्षाचे लोक त्यांना भीती वाटू लागली की हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट झाले किंवा हे सगळे प्रोजेक्टच्या भरोश्यावरती आमदाराला असंच लोक निवडून देतील तर आपण त्यांना कसं डॉमिनेट करायचा. तर हे सगळं सुरू आहे, असा प्रकार सुरू आहे. तर हे माझी विनंती आहे की मित्रपक्षांना आणि विरोधी पक्षांना तुम्ही ह्या सगळ्या कामाला जर टार्गेट कराल, हे कामं तुम्ही थांबवाल, हे कामामध्ये भ्रष्टाचाराचा बोलाल, तर उलट लोक तुम्हाला निग्लेक्ट करतील आणि तेवढंच तुम्ही जितका हायलाईट कराल तेवढंच मला त्याचा प्रतिसाद मिळेल. म्हणून तुम्ही पण पॉझिटिव्ह थिंकनं या, पॉझिटिव्ह विचारानं या, पॉझिटिव्ह विजननं या, तर तुम्हाला पण लोक काहीतरी विचार करतील, नाही तर तुमची जमानत जप्त होईल. बरं, तिजोरीची चावी ही पालकमंत्र्यांकडे असते आणि कुठेतरी पालकमंत्री ही विरोधी म्हणजे भाजपचे, तुमच्या पक्षाचे ते भाजपचे आहेत आणि कुठेतरी भाजप आणि तुमच्यामध्ये वादविवाद ह्या ठिकाणी सुरूच राहते. कुठेतरी कमी फायदा तुम्हाला मिळतो का? किंवा जेव्हा तुमच्या पालकमंत्री असतात, तुमच्या पक्षाचा असतात किंवा तुमच्या जवळचे असते तर त्याचा फायदा जास्त प्रमाणात मिळाला असता असं तुम्हाला वाटते का? पालकमंत्री, मागचे पण पालकमंत्री माझे मित्र होते, हे पण माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. आता हे तेवढंच खरं आहे की पॉलिटिकल निवडणुका असल्यामुळे थोडंसं त्यांच्यावरती प्रेशर असतो आणि पण प्रेशर असतानाही आमच्या व्यक्तिगत रिलेशनमध्ये काही फरक पडणार नाही त्याच्यात, कारण निवडणुका आज आहे उद्या नाही आहेत. परंतु हे तेवढंच खरं आहे की भंडाऱ्याला BJPचे एकही आमदार नाही आहे, तर त्याच्यामुळे त्यांना कसं पालकमंत्रीपद देण्यात आलं हा आमचा प्रश्न होता. आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा विनंती केली आणि भविष्यात आम्ही CM साहेबांना सुद्धा विनंती करू की आमच्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचा इथे आमदार आहो. आम्ही 3 आमदारपैकी 2 आमदार राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचे आहेत, तर आम्हाला स्थानिक पालकमंत्री आमचा असायला पाहिजे. आमचा स्थानिक पालकमंत्री आम्हाला दिलं तर आमच्या कामावरती जास्त स्पीड वाढेल, कामाची गती वाढेल आणि त्याचा फायदा झाला असता. परंतु पालकमंत्री जे आहेत सध्याचे त्यांच्याबद्दल आमचा काही व्यक्तिगत विरोध नाही आहे, ते त्यांच्या पक्षाची भूमिका म्हणून ते दबाव न करतात. परंतु भविष्यामध्ये हा स्थानिक पालकमंत्री व्हायला पाहिजे आणि आमच्या पक्षाकडे जर मला मिळाला किंवा माझ्या कोणत्याही ह्याला मिळाला तर नक्कीच त्याचा फायदा 100% जास्त झाला असता. बरं, तुमच्या सुरक्षेमध्ये पोलीस होते, तुमच्या गाडीसमोर एक पायलट गाडी असायची किंवा तुम्हाला सुरक्षा राज्य शासनाकडून गृह विभागाकडून होती. मात्र मध्यंतरी तुमची सुरक्षा काढण्यात आली आणि त्यावरही सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झाले. ते एक वेगळी केमिस्ट्री होती. नेमकं काय हा प्रकरण आहे? तुमची सुरक्षा का बरं काढण्यात आली? मला ते सुरक्षा संदर्भात 4 दिवसाआधीच काही लोकांनी चर्चा केली होती का बा आमदाराची सुरक्षा आम्ही काढू आणि काही असा स्थानिक नेत्याकडून पण असं होतं. तर मीच SP साहेबांना म्हटलं की ते माझी सुरक्षा तुम्ही काढून घ्या. दुसऱ्या नेत्यांनी तुमच्यावर प्रेशर आणण्यापेक्षा, सुपर CMचा प्रेशर आणण्यापेक्षा तुम्ही माझी सुरक्षा काढून घ्या. SPनं हे पण सांगितलं की लवकरच माझ्याकडे पुन्हा मोठं पद येतो आहे आणि 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतः सुरक्षा द्यावी लागेल. तर मी त्यांना सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला त्या सुरक्षेसंदर्भात नाही, तसंही शिवसैनिकाला सुरक्षेची काही खूप जास्त गरज पडत नाही. शिवसैनिकच इतके स्ट्रॉंग असतात का बाहेरची कोणाची गरज पडत नाही. तर त्याच्यामुळे मी स्वतःच SPनं म्हटलं की तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही काढून टाका, माझा काही प्रॉब्लेम नाही. बरं, भंडारा व्यतिरिक्त गोंदिया, तुमसर, साकोली, सालेकसा असो, पवनी असो, ह्या ठिकाणी काय प्रकरण राहणार आहे निवडणुकीला? नक्कीच आम्हाला एक वेगळा गोंदियामध्ये अपेक्षा आहे की अनुभवी डॉक्टर कटरे आहेत आणि आमची टीम पण चांगली झाली आहे. तिथे मी जाऊन आलेलो आहे. तर आमच्याकडे पूर्वी तर कधी इतकी सीट लढवले नव्हते. सेल्फ लढवणं म्हणजे एवढं खूप मोठी गोष्ट आहे. 45चे 45 तिथे आम्ही लढवतो आहे आणि तिकडे कॅन्डिडेट पण सगळे चांगले आलेले आहेत. आता जे आम्ही वाट बघत होतो की डॉक्टर कटरे आमच्याकडे यावं, ते शेवटच्या सणामध्ये आलेच. तर नक्कीच तिथं करिश्मा होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. दुसरं, तुमसरला आम्ही फाईटमध्ये आहोत, पवनीला आम्ही फाईटमध्ये आहोत, भंडारा आम्ही फाईटमध्ये आहोत. तर साकोलीची परिस्थिती अजून क्लिअर झालेली नाही आहे. तर त्याच्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये तर 4 पैकी 3 मध्ये आम्ही आज टॉपमध्ये आहोत. म्हणजे ते म्हणजे 100% कोणीच आज गेस करू शकत नाही का निघालो म्हणून, ते चुकीचं होईल. पण 1-2 मध्ये आम्ही आहोत.
गोंदियामध्ये पण 1-2 मध्ये आम्ही आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये हा जो काही रिझल्ट लागणार आहे हा आम्हाला बोनसच आहे. आमच्याकडे पहिले काहीच नव्हता. तर त्याच्यामुळे आम्हाला ते खूप काही अपेक्षा, खूप काही जास्त आम्ही असं नाही आहे. आनंदी आहात तुम्ही? 100% आमच्याकडे आज जी टीम आहे हे सोन्यासारखे माणसं आमच्याकडे आलेले आहेत. खूप आम्हाला आनंद आहे. मेकर तरी 100% नाही, किंग मेकर नाही. आम्ही तुम्हाला सांगतो आमची काही ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी येणार आहे. तिरोडा असो, हां, काही ठिकाणी आमची क्लिअर मेजॉरिटी आहे. भंडारा आणि पवनी क्लिअर मेजॉरिटी आहे. कोणी किती म्हणतील, कारण आमचा कॅन्डिडेट चांगले आहेत, आमचं नेटवर्क चांगला आहे, आमच्या कार्यकर्त्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे, मतभेद नाही आहे. तुम्ही बघा सगळे प्रयत्न केलेत. भंडारा पवनीमध्ये सर्वच प्रयत्न केला. पैशाचा पावर, हे पावर, दबावाचा पावर, काय काय प्रयत्न नाही केला. आता सत्ता पक्षामध्ये आम्ही पण आहोत म्हणून मित्र पक्षावरती काय टीकाटिप्पणी करणार नाही किंवा असं काही सांगणार नाही का त्यांच्यावरती मीडियाच्या माध्यमानं किंवा विरोधी पक्षाला कोलीत भेटेल. परंतु त्यांनी सगळे प्रयत्न केला. परंतु तरी हा किल्ला शिवसेनेचा भंडारा पवनीचा ते हालू शकले नाही. उलट जितका प्रयत्न केला तितकं जोरात आम्ही उभे झालो. आमची एक संघटनेचा असा आहे की तुम्ही जितकं जास्त डिवचाल तेवढं जास्त उभारून येईल. तर तेवढा ताकदीनं आम्ही दोन्ही याच्यामध्ये आलो. आणि राहायला तुमसर, साकोली, तिरोडा, गोंदिया, तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही काहीच नव्हतो. आज आमचं तिथं लढतंय, तयारी करतंय, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बरं, खूप खूप धन्यवाद आमदार साहेब आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि वेळ दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. तर भंडारा पवनीमध्ये हा जो शिवसेनेचा किल्ला आहे यावर अनेक लोकांनी, विरोधकांनी प्रयत्न केला हा किल्ला भेदण्याचा. सामदाम दंडभेद अनेक प्रयत्न करून हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेतरी सक्षम कार्यकर्ता आणि सक्षम नेतृत्वामुळे हा किल्ला कोणी भेदू शकले नाही आणि हा किल्ला ह्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. आणि भंडारा पवनीत तर क्लिअर कट मेजॉरिटी आणि भंडारा गोंदियातल्या इतर नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये शिवसेना ही टॉप 1-2 मध्ये राहणार आहे. आणि कुठंतरी कोणत्या ठिकाणी किंग मेकर तर कोणत्या ठिकाणी किंगच्या भूमिकेमध्ये शिवसेना ही निवडणूक ह्या वर्षी ह्या भंडारा गोंदियामध्ये लढवत आहे. आणि कुठेतरी विकास कामांच्या माध्यमातून, विकास कामही हाच आमचा मुद्दा आहे असं आमदार भोंडेकर यांनी स्पष्ट केले आहे. आणि विरोधकांनी किंवा कुणीही जरी कितीही काही ह्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार केला, काही आरोप असो, भ्रष्टाचाराचे आरोप असोत किंवा एकंदरीत सर्व आरोपांना सामोरं जाऊन हे जनतेपुढे जाणार आहेत आणि आपल्या लोकांना मतं मागणार आहेत. विकास कामे आणि विकास हाच यांचा धर्म आणि हाच धर्म घेऊन, हाच त्यांचा एक विजन घेऊन ते लोकांपुढे जाणार आहेत. आणि लोकसुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. कारण त्या 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे यांची रॅली निघाली त्याच्यापेक्षा मोठी रॅली ह्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये लोकांचं समर्थन यांना मिळत आहे असं यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि कुठेतरी आता 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला याचे परिणाम तर तुमच्या डोळ्यासमोर येणारच आहेत. मात्र काय होते याकरिता सर्वांचे लक्ष आहे. आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.